गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरला आपण कॅन्सर हा डिसीज बघितला, त्याचे टाईप्स बघितले. आज आपण लास्ट डिसीज की जो सध्या खूप महत्त्वाचा डिसीज आहे, त्याच्यावरती अजून फिक्स असं मेडिसिन शोधलेलं नाही आहे. फक्त आपण त्या पेशंटची लाईफ वाढवू शकतो आहे, आणि तो डिसीज म्हणजे एड्स. आता एड्स हा जो डिसीज आहे ह्याचा लॉंग फॉर्म आहे ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. ए फॉर ॲक्वायर्ड, आय फॉर इम्युनो, डी फॉर डिफिशियन्सी आणि एस फॉर सिंड्रोम. ॲक्वायर्ड म्हणजे आपण ॲक्वायर्ड केलेली इम्युनिटी आहे, रोगप्रतिकारक्षमता आहे, ती कमी होणारा हा सिंड्रोम आहे. मग हा सिंड्रोम का होतो, कुणामुळे होतो? तर हा सिंड्रोम STD म्हणजे सेक्शुअल ट्रान्समिट जे डिसीज आहेत त्यातला जो व्हायरस आहे त्या व्हायरसचं नाव आहे HIV व्हायरस. म्हणजे एड्स हा डिसीज एका व्हायरसमुळे होतो, आणि त्या व्हायरसचं नेम आहे HIV, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. की जो व्हायरस माणसाची इम्युनी सिस्टीम काय करतो आहे, कमी करतो आहे, डिक्लाईन करतो आहे, आणि त्यामुळं जो सिंड्रोम, जी लक्षणं पाहायला मिळतात, त्या लक्षणांचा जो समूह आहे, हा जो सिंड्रोम आहे त्याला आम्ही काय म्हणतो आहे, एड्स. आता सध्या लक्षात ठेवा, म्हणजे ॲट द टाईम ऑफ सेक्स, ॲट द टाईम ऑफ इंटरकोर्स हा डिसीज होतो. म्हणून हा वन ऑफ द मोस्ट कॉमन STD डिसीज आहेत. STD म्हणजे काय, सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेस. आता हा जो डिसीज आहे ह्याचं प्रमाण भारतामध्ये बऱ्यापैकी आहे. आपल्या इंडियामध्ये, फॉरेनमध्ये किंवा इतर देशामध्ये हे जे पेशंट्स आहेत की ज्यांना HIV इन्फेक्शन झालेलं आहे, हे इन्फेक्शन दुसऱ्या लोकांना इन्फेक्शन करत असतात. ज्या प्रॉस्टिट्यूट आहेत, ज्या वेश्या व्यवसाय करतात, त्यांच्यामधून हा आपल्या समाजामध्ये हा सिंड्रोम पसरू शकतो. त्यामुळे आपण पुढं बघणार आहोत की प्रिव्हेंटिव्ह मेजर्स त्याचे काय आहेत, कसं आपल्याला एड्सला रोखायचं आहे, कसं आपल्याला HIVला व्हायरसला रोखायचं आहे. ठीक आहे, बघूया आपण. सो एड्स, द ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम इज अ युजुअली फॅटल इलनेस कॉज्ड बाय रेट्रोव्हायरस. आता हा जो व्हायरस आहे HIV हा रेट्रोव्हायरस आहे, आणि इस्पेशली हा सिंगल स्टँडर्ड RNA बनलेला आहे. बघा, स्मॉल एस, SS मीन्स सिंगल स्टँडर्ड RNA. सो नोन ॲज ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस, which weakens the body's immune system, leaving the victim vulnerable of life. So threatening opportunistic infections. आता एकदा का HIVचं इन्फेक्शन झालं की त्या माणसाची, त्या ह्युमनची इम्युनोडिफिशियन्सी जी सिस्टीम आहे, म्हणजे रोग प्रतिकारक क्षमता आहे, ती पूर्णपणे खालावते, आणि त्यामुळं त्या व्यक्तीला नंबर ऑफ इन्फेक्शन वाढतात. म्हणजे हा आपली इम्युनी सिस्टीम वीक करणारा सिंड्रोम आहे, व्हायरस आहे. ठीक आहे. सो ऑपरेटिक इन्फेक्शन्स, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स. आता न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स म्हणजे काय बघा, की नर्वस सिस्टीमला सुद्धा हा प्रॉब्लेमॅटिक करतो आहे. अनयुज्युअल इन मॅलिग्नन्सीज, वेगवेगळे मॅलिग्नन्सीज आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम करतो आहे. एड्स कॅन बी कॉल्ड अ मॉडर्न पॅन्डेमिक वर्ल्ड वाईड. आता वर्ल्ड वाईड म्हणजे ह्याचे पेशंट्स सगळीकडे पाहायला मिळतात, जिथं जिथं माणूस आहे तिथं HIV पोचलेला आहे. सो पॅन्डेमिक म्हणजे काय, वर्ल्ड वाईड. जसं कोरोनासुद्धा सध्या पॅन्डेमिक आहे, सगळ्या देशामध्ये आहे. सेम HIVसुद्धा काय आहे, मॉडर्न पॅन्डेमिक डिसीज आहे, अफेक्टिंग बोथ इंडस्ट्रियलाइज अँड डेव्हलपिंग कंट्री. जे आता सध्या ज्या देशामध्ये इंडस्ट्रियलायझेशन चालू आहे, ज्या डेव्हलपिंग कंट्री आहेत, ह्या अशा सगळ्या कंट्रीमध्ये HIVचे पेशंट पाहायला मिळतात. सो पॅन्डेमिक मीन्स वर्ल्ड वाईड. एड्स वॉज फर्स्ट नोटिस्ड इन USA इन 1981. 1981 साली USAमध्ये, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकामध्ये एड्सचा पहिला पेशंट पाहायला मिळाला. आणि आपल्या इंडियामध्ये 1986ला तमिळनाडूमध्ये पहिला पेशंट पाहायला मिळाला, एप्रिलमध्ये. म्हणजे बघा, बरोबर 5 वर्षानंतरनं इंडियामध्ये अमेरिकेतला जो पेशंट आहे, म्हणजे HIVचं डिटेक्शन झालं, तेच आपल्या इंडियामध्ये 5 वर्षानंतर झालं, आणि पहिला पेशंट इंडियामधला तमिळनाडूमध्ये रिकग्नाईज केला 1986. ठीक आहे. आणि USAमध्ये फर्स्ट टाईम 1981. तर हे माहिती असणं खूप आवश्यक आहे. स्ट्रक्चर ऑफ HIV. आता HIVचं स्ट्रक्चर कसं आहे बघा, तुम्ही इथं बघताय फिगर 10.14 खूप इम्पॉर्टंट आहे. आत्तापर्यंत स्टेट बोर्डला ही फिगर 2 ते 3 वेळा विचारलेली आहे.
स्केच अँड लेबल स्ट्रक्चर ऑफ HIV 2 मार्क्सला. तर हे बघून घ्या. तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्टेज नावाचं एन्झाईम आहे, दगडी कलरचं, इंग्लिश कलरचं, बरोबर आहे. त्याच्यामध्ये ब्ल्यू कलरची कॅप्सिड प्रोटीनची इनर लायनिंग आहे. तसंच मॅट्रिक्स प्रोटीनची जशी मोत्याची माळ असते तशी आउटर मार्जिन आहे. ओके. त्याच्यावरती लिपिड कोट आहे, बरोबर आहे. आणि लिपिड कोटच्या वरती तुम्ही जर बघितलं GP120 आणि GP41 अशा प्रकारचे कॉम्प्लेक्सेस आहेत. त्यामुळं हा व्हायरस रेट्रोव्हायरस आहे, हा सतत आपला आकार बदलत असतो. त्यामुळं आपली बॉडी ह्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी बनवू शकत नाही. लक्षात आलं का? बघूया आपण. HIV इज 100 to 140 mm in diameter. It is spherical, हा गोल आहे. व्हायरसेस पार्टिकल शो सेंट्रली लोकेटेड 2 सिंगल स्टँडर्ड RNA. तुम्ही जर बघितलं असेल तर 2 आहेत बघा S शेपचे सिंगल स्टँडर्ड RNA. सिंगल स्टँडर्ड RNA molecule along with reverse transcriptase enzyme. It is covered by 2 layers of protein. ह्याच्यावरती 2 प्रोटीनचे लेयर आहेत, ते आपण बघितले. द आउटर इज मॅट्रिक्स प्रोटीन P17. जो आउटर आहे तो P17 आहे आणि जो इनर आहे तो आहे कॅप्सिड प्रोटीन P24. ओव्हर द मॅट्रिक्स प्रोटीन लेयर देर इज ॲडिशनल लेयर ऑफ लिपिड इम्प्रेग्नेटेड विथ ग्लायकोप्रोटीन G120 अँड GP41. आता लिपिडच्या वरती ग्लायकोप्रोटीन, आता GP म्हणजे ग्लायकोप्रोटीनचे काही मॉलिक्युल्स आहेत GP120 अँड GP41 हे लिपिडमध्ये रुतलेले आहेत, इम्प्रेग्नेटेड झालेले आहेत. द व्हायरसेस रिप्लिकेट इन ॲक्टिव्हिंग डिवायडिंग T4 लिम्फोसाइट्स अँड कॅन रिमेन इन लॅटेंट स्टेज किंवा स्टेट इन द लिम्फॉइड सेल. आता ज्यावेळी हा व्हायरस रिप्लिकेट होतो आहे, म्हणजे एकाचे 2, 2चे 4, 4चे 8 होतात, तर ते कुठं होतात? तर विथ द हेल्प ऑफ T4 लिम्फोसाइट. आपल्या बॉडीमध्ये ज्या T4 लिम्फोसाइट्स आहेत ह्याच्या मदतीनं लिम्फॉइड सेलमध्ये ह्याचं रिप्लिकेशन होतं. द व्हायरसेस हॅज युनिक ॲबिलिटी टू डिस्ट्रॉय ह्युमन T4 लिम्फोसाइट्स. आणि ह्या व्हायरसमध्ये एक ॲबिलिटी आहे की आपल्यामध्ये ज्या T4 लिम्फोसाइट्स आहेत ह्यांच्यावरती अटॅक करून त्यांना डिस्ट्रॉय करणं. त्यामुळे आपला T4 लिम्फोसाइट काउंट हा काय होतो आहे, HIV इन्फेक्शन झाल्यावरती कमी येतो आहे. HIV इज फाउंड इन ग्रेटेस्ट कॉन्सन्ट्रेशन इन ब्लड. आता हा आपल्या बॉडीमध्ये जास्त कॉन्सन्ट्रेशनमध्ये कुठं असतो आहे, तर आपल्या ब्लडमध्ये असतो आहे. तुम्ही जर एखाद्या पेशंटचं जर तुम्ही ब्लड सॅम्पल घेतलं तर तुम्हाला ब्लडमध्ये तो जास्त प्रमाणात पाहायला मिळेल. त्याचं सिमेन म्हणजे जर मेल असेल तर त्याच्या सिमेनमध्ये पाहायला मिळतो आहे. ठीक आहे. आता सिमेनला तर मराठीमध्ये आपण म्हणतो वीर्य, बरोबर आहे. आणि हे सिमेन ॲट द टाईम ऑफ इंटरकोर्स मेलकडून फिमेलकडे शिफ्ट होतं. अँड CSF म्हणजे सेरिब्रोस्पायनल फ्लुइड, म्हणजे आपल्या मेंदूमध्ये जे पाणी आहे त्याला आपण CSF म्हणतो, त्याच्यामध्ये सुद्धा ह्याचं प्रमाण पाहायला मिळतं. अँड टू लेसर एक्सटेंड इन टीयर्स, काही प्रमाणात अश्रूमध्ये, टीयर्समध्ये, मिल्कमध्ये. एखादी जर लेडीज प्रेग्नंट असेल, त्याची डिलिव्हरी झाली तर त्याच्या दुधामध्ये पण असतं, युरिनमध्ये असू शकतो, सलायवामध्ये असू शकतो, थुंकीमध्ये, सर्वायकल अँड व्हायजनल सिक्रेशन. व्हायरसेस कॅन बी ट्रान्समिटेड थ्रू. आता हा व्हायरस कसा ट्रान्समिट होतो? नंबर 1 इम्पॉर्टंट आहे, अनसेफ सेक्सुअल कॉन्टॅक्ट. ठीक आहे. आता ज्यावेळी अनसेफ सेक्सुअल कॉन्टॅक्ट असतो अशावेळी लक्षात ठेवा की कॉन्डम, त्याला निरोध असं म्हणतो, तो आपण वापरायला हवा आहे. ठीक आहे. तर बरेच लोक हे वापरत नाहीत आणि अनसेफ सेक्सुअल कॉन्टॅक्टमुळं त्यांना HIVचं इन्फेक्शन होतं. सो अनसेफ सेक्सुअल कॉन्टॅक्ट इन्क्लुडिंग ओरल, वजनल अँड ॲनल सेक्स, हे सेक्सचे प्रकार आहेत. त्याच्यामुळं हा 1 पर्सन टू अदर हा होऊ शकतो. सेकंड, ब्लड. व्हाया ब्लड ट्रान्सफ्युजन ऑर निडल शेअरिंग. बऱ्याच वेळेला ब्लड ट्रान्सफ्युजनच्या वेळी एखाद्याचा ब्लड ग्रुप असतो O पॉझिटिव्ह, त्याचा ॲक्सिडेंट होतो, त्याला O पॉझिटिव्हची गरज असते. पटकन एखादा म्हणतो की माझा O पॉझिटिव्ह आहे, आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो, पण तो चुकून HIV इन्फेक्टेड असू शकतो. त्यामुळं त्या माणसाला
डोनरकडून रिसिपेंटला HIV होऊ शकतो. बरेच जण निडल शेअरिंग करतात. अजूनसुद्धा काही ग्रामीण भागामध्ये तीच सुई वापरली जाते 10 पेशंटना, आणि त्यामुळं एखाद्या पेशंटकडून दुसऱ्याला अशा प्रकारचं इन्फेक्शन होऊ शकतं. सेकंड आहे ब्लड, व्हाया ब्लड ट्रान्सफ्युजन और निडल शेअरिंग. थर्ड, फ्रॉम मदर टू चाइल्ड, दॅट इज ट्रान्सप्लासेंटल. ही एक 30% पॉसिबिलिटी आहे. एखादी आई इन्फेक्टेड आहे, HIV आहे तिला, ती प्रेग्नंट आहे, आफ्टर डिलिव्हरी थ्रू प्लासेंटा, व्हाया प्लासेंटा त्या बेबीला आईकडून HIV होऊ शकतो. नंबर 1. नंबर 2, जर झाला नसेल तर ज्यावेळी ते बाळ ब्रेस्ट फिडिंग करणार त्यावेळी होऊ शकतो. ठीक आहे, तर हा एक चान्स आहे. अ प्रेग्नेंट वुमन कॅन ट्रान्समिट द व्हायरस टू हर फीटस थ्रू देअर शेअर्ड ब्लड सर्क्युलेशन, or a nursing mother can transmit it to her baby from breast milk. Other methods of spreading of the virus are rare and include accidental needle injury, artificial insemination, and infected donor semen and transplantation with infected organ. आता बघा, बाकीचे जे रिझन्स आहेत हे रेअर आहेत. त्याच्यामध्ये चुकून निडल शेअर झाली, ॲक्सिडेंटमध्ये काही निडल इंजुरी झाली, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. सगळ्यांना माहीत झालं की टेस्ट ट्यूब बेबीमध्ये आपण किंवा काहीमध्ये मेल इन्फर्टिलिटी असते, काहींच्यामध्ये स्पर्म काउंट कमी असतो, त्यांना मुलं होत नाहीत. मग असे स्पर्म दुसऱ्याचे घेतात. ठीक आहे, आणि ज्यावेळी हे स्पर्म त्या फिमेल ट्रॅकमध्ये आम्ही इंजेक्ट करतो आहे, तर चुकून जर का डोनर व्यक्ती ही जर HIV इन्फेक्टेड असेल तर त्याच्यामुळं त्या लेडीला HIV इन्फेक्शन होऊ शकतं. ओके, इन विट्रो इन्फेक्शन विथ इन्फेक्टेड डोनेट सिमेन, ट्रान्सप्लांटेशन विथ इन्फेक्टेड ऑर्गन. बरेच जण तुम्हाला सगळ्यांना माहिती की किडनी ट्रान्सप्लांट करतात. ठीक आहे, काही डोळे करतात. तर हे ट्रान्सप्लांटच्या वेळी जर का एखादी व्यक्ती इन्फेक्टेड असेल तर तिलासुद्धा हा HIV होऊ शकतो. AIDS virus has been formed in urine, tears, saliva, breast milk, vaginal secretion, but it seems not to transmit by these fluids unless it gets into injuries. Okay, बरोबर. आता क्लिनिकल मॅनिफेस्टेशन काय आहे बघा ह्याचं. The clinical manifestation symptoms of AIDS have been classified into 4 broad categories. ठीक आहे, म्हणजे आपण ज्यावेळी HIVच्या सिम्पटमचा अभ्यास करतो, इटिलॉजीचा अभ्यास करतो आहे, तर इनिशियल कुठले सायन्स आहेत, सिम्पटम्स आहेत, नंतर कुठले असतात, लास्ट कुठले असतात. ठीक आहे, द इनिशियल इन्फेक्शन्स विथ द व्हायरस अँड फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज युजली 2 to 8 weeks आफ्टर इनिशियल इन्फेक्शन. ज्यावेळी इन्फेक्शन होतं आहे 2 ते 8 आठवड्यामध्ये, साधारण पहिल्या महिन्यामध्ये त्याच्या अगेन्स्ट आपली बॉडी काय करते, अँटीबॉडीज फॉर्म करते. असिम्प्टोमॅटिक कॅरियर स्टेट. आता असिम्प्टोमॅटिक म्हणजे काय की तो HIV इन्फेक्टेड असतो आहे पण कुठल्याही प्रकारचे सिम्पटम्स दाखवत नाही, त्याला आम्ही म्हणतो आहे कॅरियर स्टेट. इन विच नो साइन्स ऑफ डिसीज आर सीन. इन्क्युबेशन पिरियड रेंजेस फ्रॉम 6 months to 10 years. 6 ते 10 वर्ष, कमीत कमी 6 महिने ते मॅक्झिमम 10 वर्ष त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारची लक्षणं नसतात, पण तो हे इन्फेक्शन कॅरी करत असतो, दुसऱ्यांना करत असतो. ठीक आहे, सो असिम्प्टोमॅटिक कॅरियर स्टेट. थर्ड आहे AIDS related complex, that is ARC, with one or more of the following clinical signs: recurrent fever for longer than 1 month, एका महिन्यापेक्षा जास्त ताप असणं, थकवा येणं, अनएक्सप्लेन्ड डायरिया, नाईट स्वेट, रात्री घाम सुटणं, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ रेट कमी होणं, लॉस ऑफ मोर दॅन 10% ऑफ बॉडी वेट एक्सेट्रा. काही काही त्यांच्यामध्ये 50-60% वेट कमी होतं. म्हणून ह्या एड्सला दुसरं एक नाव आहे स्लिम डिसीज. त्याला आम्ही काय म्हणतो आहे, स्लिम डिसीज. ह्याच्यामध्ये वेट लॉस खूप होते. नंबर 4, एड्स इज द एंड स्टेज ऑफ HIV इन्फेक्शन. ठीक आहे, इट इज कॅरेक्टराइज्ड बाय लाईफ थ्रेटनिंग ऑपॉर्च्युनिटी इन्फेक्शन लाईक निमोनिया, ट्युबरक्युलोसिस, कॉप्सरी सार्कोमा अशा प्रकारचे इन्फेक्शन होतात आणि तो व्यक्ती खंगत काय करतो, शेवटी मरतो. ऑलवेज रिमेंबर बघा, जे ग्रीन कलरमध्ये दिलेलं आहे, HIV इन्फेक्शन इज नॉट स्प्रेड बाय. हे खूप महत्त्वाचं आहे की एखादा व्यक्ती आपल्या कॉलनीमध्ये असेल
आपल्या पाहुण्यांच्यामध्ये असेल की ज्याला HIV झालेला आहे, किंवा आपला एक मित्र असेल, तर बरेच लोक त्याच्याजवळ जात पण नाहीत. ठीक आहे, की आपल्याला माहिती असायला पाहिजे की HIV इन्फेक्शन कुठल्या कुठल्या कारणामुळं स्प्रेड होत नाही. नंबर 1, हगिंग. जर आपण त्या व्यक्तीला मिठी मारली तर घाबरण्यासारखं काही काम नाही. किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीला मिठी मारली आणि नंतर तुम्हाला समजलं तो HIV आहे, तर तुम्ही टेस्ट करण्याची काही गरज नाही, घाबरण्याची गरज नाही. जो HIV इन्फेक्टेड पर्सन आहे त्याला मॉस्किटो चावला आणि जर तो तुम्हाला चावला, तुम्हाला मॉस्किटो बाईटमुळं HIV होत नाही. पार्टिसिपेशन इन स्पोर्ट्स. जर तुम्ही आणि तो व्यक्ती स्पोर्ट्समध्ये एकत्र खेळत असाल, फुटबॉल खेळत असाल, तर काही घाबरण्याचं काम नाही. त्यानं जे टच केलेले आयटम्स आहेत ते जे तुम्ही टच केले तरीसुद्धा तुम्हाला HIV इन्फेक्शन होत नाही. त्याच्याबरोबर तुम्ही हँडशेकिंग केलं, जे शेअरिंग क्लॉथ्स केले, स्विमिंग पूल, सगळं जर तुम्ही एकत्र शेअर केलं तरीसुद्धा तुम्हाला घाबरण्याचं काहीही कारण नाही. ओके, आता प्रिव्हेंटिव्ह मेजर्स त्याचे काय आहेत बघूया. हे आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स बघूया. एड्स हॅज नो क्युअर. कुठली अशी ट्रीटमेंट नाही आहे की पूर्णपणे एड्सला बरा होतो आहे. हेन्स प्रिव्हेन्शन इज द बेस्ट चॉईस. त्यामुळं आपण एड्स होऊ न देणं ह्यात शानपण आहे. द फॉलोइंग स्टेप्स हेल्प टू प्रिव्हेंटिंग द डेडफुल डिसीज. 1, पीपल पर्टिक्युलरली दोज ऑफ हाय रिस्क ग्रुप शुड बी एज्युकेटेड अबाउट HIV ट्रान्समिशन. मग लोकांच्यामध्ये जनजागृती करायला पाहिजे, त्यांच्यामध्ये अवेअरनेस निर्माण करायला पाहिजे की HIV इन्फेक्शन कसं होतं, काय होतं, कशामुळे होत नाही, ह्याचा अवेअरनेस लोकांच्यामध्ये निर्माण करायला पाहिजे. डिस्पोजेबल निडल अँड सिरिंज शुड बी यूज्ड अँड डिस्पोज्ड ऑफ प्रॉपरली अँड इमिडिएटली. ज्यावेळी आपण एखादं निडल किंवा सिरिंज एखाद्या पेशंटला यूज करतो आहे, पटकन ती वापरून झाल्यावरती ती डिस्कार्ड करणं, डिस्पोज ऑफ करणं खूप गरजेचं आहे. सेक्स्युअल हॅबिट्स शुड बी चेंज इमिडिएटली. आता बरेच जण प्रॉस्टिट्यूटकडे जात असतात किंवा वेगवेगळ्यांशी अनैतिक संबंध ठेवत असतात, तर ते चुकीचं आहे. जर ठेवत असतील तर आमचं गव्हर्नमेंट काय म्हणते की तुम्ही कॉन्डम वापरा. हाय रिस्क ग्रुप शुड रिफेन फ्रॉम डोनेटिंग ब्लड. शक्यतो रक्त देत असताना, ते रक्त घेत असताना HIVचं टेस्टिंग करूनच ते दिलं घेतलं जावं. टूथब्रशेस, रेझर्स, अदर आर्टिकल्स दॅट कॅन बिकम कंटॅमिनेटेड विथ ब्लड शुड नॉट बी शेअर्ड. जिथं ब्लडचा कॉन्टॅक्ट होतो आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळी एखादा व्यक्ती दाढी करतो आहे, बरोबर आहे, किंवा टूथब्रश हे करतो, टूथब्रश करतानासुद्धा लक्षात थोडंसं ब्लिडिंग होतं, तर त्याच्यामध्ये तो HIV व्हायरस असू शकतो आहे. त्यामुळे शक्यतो ब्रश पण सगळे ब्रशचा एकमेकाला कॉन्टॅक्ट होता कामा नये. बिफोर रिसिविंग ब्लड एन्श्योर दॅट इट हॅज बीन स्क्रीन फॉर नॉट कंटेनिंग HIV इन्फेक्शन. ब्लड घेताना HIV त्यात नाही आहे हे खात्री करूनच घ्या. रुटीन स्क्रीनिंग मस्ट बी डन बाय ब्लड डोनर. ठीक आहे, ऑर्गन डोनर, एखादा किडनी, लिव्हर, लंग, कॉर्निया काहीतरी द्यायचं आहे, घ्यायचं आहे, त्याच्यावेळीसुद्धा तुम्ही HIVची टेस्ट करून घ्या. डोनर ऑफ सिमेन अँड ग्रोथ हार्मोन. ठीक आहे, पेशंट्स अंडरगोईंग हिमोडायलिसिस अँड फिमेल इन हाय रिस्क ग्रुप हू आर प्रेग्नंट ऑर कंटेम्प्लेटिंग प्रेग्नन्सी. आफ्टर म्हणजे प्रेग्नन्सी करत असतानासुद्धा आता सध्या आपल्या इथं की HIV टेस्ट केली जाते, त्याच्यावर आपल्याला समजतं की ती HIV इन्फेक्टेड आहे की नाही आहे. एव्हरी इयर December 1 इज ऑब्झर्व ॲज वर्ल्ड एड्स डे. 1 डिसेंबर आता येईल 1-2 महिन्यामध्ये, तर हा वर्ल्ड एड्स डे आहे. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट आपण पुढच्या लेक्चरला बघूया.